आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड संघटना व मराठी बहुभाषिक संघटना आणि तहरीके मुस्लिम सेना संघटनाच्या वतीनं या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे। या रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटक सरकारने 15,000 शिक्षकाची भरती गेजेट नोटिफिकेशन काढून काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे। या 15,000 शिक्षकामध्ये फक्त कन्नड आणि इंग्लिश मीडियमला प्राधान्य दिलं गेलेलं आहे। तरी मला कर्नाटकचे मुख्यमंत्री आदरणीय DK शिवकुमार साहेब व तसेच कर्नाटकचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा साहेबांना बसव कल्याण येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मी एक सांगतो की बसव कल्याण हे कर्नाटक मध्ये 40 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी बहुभाषिक समाजाचा बहुसंख्य समाज आहे। तेथील भाषा मराठी आहे, तेथील संस्कृती मराठी आहे। जरी आम्ही कर्नाटक मध्ये असलो मराठी आणि उर्दू तर अख्ख्या कर्नाटक मध्ये नंबर 1 ची जर कुठलं भाषा असेल तर ते उर्दू आहे। त्या उर्दूला आणि मराठीला तुम्ही डावलून जर शिक्षक भरती करत असाल तर आमचे मराठी माध्यमचे शिक्षक, मराठी आमची संस्कृती, जरी आम्ही मराठी आणि उर्दू भाषिक अल्पसंख्याक जरी असलो तरी या राज्याचा मुख्य कोण व्हावे ठरण्याची ताकद मराठी आणि उर्दू भाषेमध्ये आहे। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे बी तुम्ही नोटिफिकेशन काढा त्याला मरुपरिशीलने एन्क्वायरी करून तुम्ही मराठी माध्यमासाठी शिक्षक आणि उर्दू माध्यमासाठी शिक्षक या ठिकाणी नोटिफिकेशन काढावं असे मी कर्नाटकचे मुख्यमंत्री माननीय श्री DK शिवकुमार साहेब व तसेच मधु बंगारप्पा साहेबांना या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय कर्नाटक।